यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र एटीएसने केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर शनिवार 21 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले. एटीएसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुस्लिम कुल जमातीच्या समन्वयकांना पत्रकारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने पत्रकार परिषद अर्धवट सोडून जावे लागले. सविस्तर माहितीनुसार पुसद परिसरात 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत एकाच वेळी 14 पथकांच्या माध्यमातून संशयित तरुणांच्या घरांवर मध्यरात्री सर्च ऑपरेशन राबविले होते. या कार्यवाहीत वसंतनगर आणि पार्वतीनगर परिसरातील 14 घरांची कसून झाडाझडती घेण्यात आली. मोबाईल, लॅपटॉपसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मुस्लिम कुल जमातीच्या वतीने शनिवार 21 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे राज्य समन्वयक नासिर खातीब यांनी एटीएसच्या रात्री करण्यात आलेल्या कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच तपास पूर्ण होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी एकतर्फी वार्तांकन करू नये, प्रभावित कुटुंबियांच्या गोपनीयतेचा व मानसिक स्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र पत्रकारांनी दोषी हा शब्द नेमका कोणत्या माध्यमांनी वापरला असा थेट प्रश्न विचारताच आयोजकांकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संबंधितांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या पत्रकार परिषदेला इम्तियाज अहमद खान, सय्यद इस्तियाक, एआयएमआयएमचे शहर प्रमुख सय्यद सिद्दीकोद्दीन, सय्यद शहीर खान, अहमद खान यांची उपस्थिती होती. एटीएसच्या कारवाईनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाद निर्माण झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या संपूर्ण घडामोडींकडे आता यवतमाळसह राज्याचे लक्ष लागले आहे.